आमची फ्लाईट आहे आणि आम्ही याच्यात आता बसणार आहे. हॉटेल ग्रेसमध्ये आम्ही आलेलो आहे, जे एअरपोर्टच्या बाजूला आहे. आणि हे हॉटेल ग्रेसचा एंट्रन्स रूम. हा हॉटेल ग्रेसचा एंट्रन्स रूम. इंटरनॅशनल हॉटेल आहे हा ग्रेस रूम. हैदराबादमध्ये स्टे आहे आणि हैदराबादमध्ये आम्हाला रूम भेटलेले आहेत अशा पद्धतीने. खूपच छान असे रूम आहेत. सगळ्यात पहिला सगळ्यांना बघायचं असतं ते वॉशरूम. वॉशरूम तुम्ही बघा, हे एवढे छान वॉशरूम आहेत. त्याच्यानंतर रूमची अरेंजमेंट, वन मॅन सिटिंग अरेंजमेंट, लॅपटॉप टेबल. आणि ही बघा रूम किती छान पद्धतीने आहे आणि ही रूम आम्हाला आवडलेली आहे. आता मी आहे इकडे, कोणता पार्क बोलतात तो समजला नाही मला, नाव बी काय बघितलं नाही. हां, लुंबिनी पार्कमध्ये आहे. लुंबिनी पार्कमध्ये इथं फेमस काय असं वाटलं ना मला. फेमस फक्त एकच होता, तो फक्त वॉटरमध्ये काहीतरी सागर असं बोलतात, शहनशाही सागर का शिवसागर असं नाव होता. सो आणि पार्कमध्ये लोक फक्त मला असं वाटतं झोपण्यासाठी फक्त येत होते. आणि सागर आहे तो हुसेन सागर. पहिला असं याची हिस्ट्री होती का पाणी पियाला हा यूज करायचा, पण आजच्या डेटला हा पाणी यूज करण्याच्या लायक नाही, कारण खूप घाण असं झालेलं आहे. लोक येऊन खूप घाण करतात तिकडे. गार्डन, जसं मुंबईमध्ये मंत्रालय आहे तसं हैदराबादमध्ये हे यांचं मंत्रालय आहे, जिथे MLA खासदार यांच्या मीटिंग वगैरे होतात आणि बैठकी बनतात. हे सगळ्यांच्या इथे मीटिंगी होतात. खूप असं छान असं मंदिर आहे इकडचं. मंदिराचं नाव तर मी अजून विचारलं नाही, पण इकडे मंदिरांचं कसं आहे, 1 o'clockला क्लोज होतात ते डायरेक्ट 5 o'clockला ओपन होतात. सो इकडे जर तुम्हाला मंदिरांना ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्हाला अर्ली मॉर्निंग ट्रॅव्हल करावं लागेल, कारण इकडे आपल्यासारखी अशी मंदिरं नाही आहेत की जी अर्ली मॉर्निंग ते इव्हिनिंग 9 o'clockपर्यंत चालू असतात. ही मंदिरं लवकर बंद करतात. आणि मंदिराची कलाकृती बघा, खूपच छान आहे, मनमोहक आहे. असं मंदिर आपल्याला फक्त साऊथमध्येच बघायला भेटतात. खूपच मनमोहक रम्य असे आहे बघा. रहस्यमयी किल्ला असं बोलतात ना, तसा रहस्यमय किल्ला आहे. या किल्ल्यावर सगळ्यात अगोदर ब्राह्मणांनी राज केलेला. ब्राह्मणांच्या नंतर सगळे हे आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही हे लोक आलेले आहेत. पण सगळ्यात पहिला राज्य आपलंच झालेलं होतं इकडे. श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचा परिसर. आणि आता आम्ही आहोत डॅममध्ये. हे सगळं डोंगर वगैरे पार करून आणि मग त्या डोंगरावर जायचं. श्रीशैलम मल्लिकार्जुन. श्रीशैलम मंदिर, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. श्रीशैलम मंदिराचा हा कळस आणि इकडनं ही सगळी रांग श्रीशैलम मंदिराच्या इकडे झालेली आहे. मॉर्निंग सगळ्यांना. 7 वाजलेले आहेत, मॉर्निंगचे 10. आणि आम्ही आलेलो आहे शिक्रमला. इकडनं असं म्हटलं जातं की नंदीच्या
शिंगांवरती हात ठेवल्यानंतर श्री शैलम मंदिर जो इकडे आहे सो हे दिसतं. सो आम्ही त्यासाठी इथे आलेलो आहेत. हा ते नंदी महाराज आहेत जिकडनं सगळेजण बघतायत. खूप असं मनमोहक आणि रम्य दृश्य आहे. सो असं वरती जाण्याचा हा मार्ग आहे. मार्गामध्ये हे असं खूप छान असं खूपच असं सुंदर असं दृश्य आहे. श्री शैलम मल्लिकार्जुन ह्या नंदी महाराजच्या याच्यातून बघण्यासाठी खूप सारी गर्दी झालेली आहे. आणि इकडनं श्री शैलम हे इकडं मंदिर दिसतंय इकडनं सगळ्यांना. सो आज मी आलेलो आहे गोलकोंडा फोर्ट. गोलकोंडा फोर्ट हे गोलकोंडा फोर्टचा मागचा नजारा आहे आणि आम्ही आता गोलकोंडा फोर्ट फिरणार आहे. गोलकोंडा फोर्ट फिरायला जवळपास 1 आवर लागतो असं बोलतायत. बघूया. आणि हे आमचे कुणाल पाटील. सो आम्ही गोलकोंडा फोर्ट फिरायला आलेलो. गोलकोंडा फोर्ट फिरणार आहे पण ऊन एवढा झालेला आहे की हां ऊन खूपच आहे त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम. लेट उठलो रात्री झोपलो. सो हा आहे गोलकोंडाचा भाग. किल्ल्याची तटबंदी बघू शकता. किल्ल्याची तटबंदी कशी आहे ती मस्त एकदम छानपैकी किल्ला आहे. गोलकोंडा फोर्टमध्ये आम्ही आलेलो आहे. गोलकोंडा फोर्टची हे सगळं नजारे आहेत आणि आता तिकीट काउंटरमध्ये तिकीट घ्यायचे आहे गोलकोंडा फोर्ट बघण्यासाठी. सो इकडे आहे तिकीट काउंटर आणि तिकीट काउंटरमध्ये तिकीट घ्यायचं आहे. 25 रुपीज तिकीटचं आहे. आणि इकडनं हे बघा तुम्ही इथं बघा तिकिटाची प्राईस सगळी लिहिलेली आहे. गोलकोंडाची आम्ही तिकीटं घेतलेली आहेत आणि तिकीटं घेऊन इथे हे करायचं फिरायचं. इंडियन्सला तिकीट आहे 25 रुपीज आणि फॉरेनरला तिकीट आहे 300 रुपीज. गोलकोंडा फोर्ट. गोलकोंडा फोर्ट हिस्ट्री अवेलेबल हिअर. बघू शकता गोलकोंडा फोर्टची हिस्ट्री इथं आहे. आणि इथे असं बोललं जातं की मुघलांनी पण राज केलं आहे आणि भारतातल्या महाराजांनी पण राज केलेलं आहे इथे. सो याची सगळी हिस्ट्री इथं आहे. या फोर्टची खासियत असं काय मला तेवढं काय माहिती नाही. सगळेजण बोलतात गाईड घ्या गाईड घ्या गाईड घेऊन तुम्हाला समजेल. पण गाईड हे सगळे पैसे खायचे काम आहेत. जर तुम्हाला स्वतःहून इन्फॉर्मेशन भेटत असेल ना तर तुम्ही घेऊ शकता. फोर्टमध्ये फिरता फिरता जर समजा कोणाला स्नॅक्स करायचं असलं तर इथे स्नॅक्स अवेलेबल आहेत. चटरपटर पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं अवेलेबल आहेत. किल्ल्याची खासियत अशी खूप काही आहे. जिकडे राज्यांनी पण राज्य केलेलं आहे. खूप सारे असे इकडे असं बोललं जातं की एका ठिकाणावरनं बोलल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आवाज जातं.